मिरज शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनोख्या आणि वेगळ्या पद्धतीने साजरी। महात्मा फुले उद्यान, सांगली मिरज रोड समविचारी संघटना एकत्रित येऊन संविधान प्रस्तावना वाचन केली। बाबासाहेबांनी महात्मा फुले यांना अभिवादन। आज मिरज शहरामध्ये बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। मिरज शहरामध्ये राष्ट्रीय सेवा दल सांगली जिल्हा, जय हिंद लोकचळवळ सांगली जिल्हा, बहुजन समन्वय समिती, न्यू इंग्लिश स्कूल मिरज, माजी विद्यार्थी संघटना सांगली जिल्हा, अपेरिक्षा वाहतूक संघटना, श्री रेणुका कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ मिरज, जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली मिरज रोडवरील महात्मा फुले उद्यान येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मिरजेचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी सर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून सामाजिक कार्यकर्ते जाहीर मुजावर यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावनाचे वाचन केले। त्यांच्या पाठोपाठ सर्व उपस्थितांनी संविधान प्रस्तावना वाचन केली। यावेळी दिग्दर्शक बाळ बरगारे, अंकुश कोळेकर, राजेश पाटील, दीपक सातपुते, राहत सतारमेकर, कोमल मगदूम, हेरम पाटील, हेरम माई, शिवाजी दुर्गाडे, सागर माई, सलीम सय्यद, अशोक भाऊ पाटील, बाळासाहेब पाटील, धनंजय बिशे, मिलिंद कांबळे, रामलिंग तोडकर, युवराज मगदूम, राष्ट्रीय सेवा दल जिल्हा अध्यक्ष दिनकर आदाटे, रोहित शिंदे, प्रणव पाटील, डॉक्टर प्राध्यापक सुनील बनसोडे, अशोक पाटील कुकळकर, प्रमोद कोरे, किराड अंकल, सुभाष जाधव, मिलिंद अग्रवाल, डॉक्टर संजय वावळ, राहतभाई कादरी, प्रभात हेटकाळे, प्रकाश भंडारे, सोहेल चौधरी, अभिजित शिंदे, सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, शबीर बेंगलोरे, अभिजित माने, प्रकाश पवार, फुले शाहू आंबेडकर समाजवादी समतावादी विचारसरणीचे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी मिरज आणि जिल्ह्याचं वातावरण पोषक आणि शांत राहण्यासाठी भविष्यात एकत्रित काम करण्याचे आवाहन आणि निश्चय केले। संयोजक साधी सदाशिव भाऊ मगदूम, विशाल निपाने पाटील, युवराज मगदूम, जहीर मुजावर यांनी केले।